दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. 5 षटकांचा हा सामना असणार आहे. नूर 11 पिरकोन उरण पंचक्रोशी मधील आपण पाहतो संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय. सूरज मोकल सध्या पहिल्या षटकाची धुरा स्वतःच्या खांद्यावर या ठिकाणी घेतली आहे त्यांनी त्रिकोण संघाकडनं. पहिला बॉल, पहिलाच बॉल आडवा पाटतोय. व्हॉट अ लवली स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित पाटील यांचा धमाका अगदी स्वॅग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला हा षटकार. त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हर्षल ठाकूर सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहेत. घरचं क्रीडांगण आहे आणि आमच्या घरच्या क्रीडांगणावर आम्ही मात्र राजे आहोत हे जणू सांगत असताना आमचा इथे दबाव आहे, आमचा इथे डॉमिनन्स आहे. हा षटकार जणू त्याचं प्रत्युत्तर आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला आणि कॅच ड्रॉप झाली आहे. खेलचीची संधी होती आणि आपल्याला पाहायला मिळतोय की कॅच ड्रॉप झाली. त्यानंतर 2 धावा कंप्लीट झाल्या असते असं हर्षल सांगत होते, मात्र रणजित यांनी तो कॉल स्वीकारला नाही. सिंगलच मिळाली. 2 बॉलचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर आहेत. सुरुवात चांगली केली आहे. पॉवरफुल हिटिंग पहिल्या बॉल पासून रणजित यांच्या माध्यमातून. मात्र सूरज मोकल त्रिकोणचा संघ खारकोपर मध्ये येऊन चॅलेंज करेल का त्यांना? हो, इथे पहा चॉप करण्याचा प्रयत्न होता. स्लोवर वन टाकला होता थोडा ऑफ स्टंप पासून दूर. बाईचा इशारा शैलेश चव्हाण सरांचा येत असताना बॉलचा कशाही संपर्क झाला नाही. कीपरकडनं बॉल निसटला. बॅकअप होता लॉंग स्टॉप मध्ये आणि ते 1 रन मिळाली. बाईची टीमची टोटल 8 या धावसंख्येवर. पूर्वार्ध सध्या पाहत आहे आपण स्मृती चषक पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा डे 1 मॅच नंबर 4 फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस. त्यानंतर अजून 5 सामने आहेत. एकूण 9 सामन्यांचा शेड्यूल आहे. हाय मस्ट आहेत. यावेळेस बघा चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत ते पण फक्त प्रेक्षक. जबरदस्त आपण पाहतो एक्झिक्युशन पुन्हा एकदा रणजित यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असताना त्यावेळेस वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर या बॉलला पाठवून दिलंय. दुसरा षटकार आपण पाहतोय या ओव्हर मधील. कमी गतीचा बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक आणि फ्लॅट मारलाय. अगदी असं वाटलंही नव्हतं प्रथम दर्शनी की हा बॉल डायरेक्ट सीमारेषा पलीकडे जाईल, मात्र थेट गेलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. आयोजक आहेत आणि संघही घरचाच आपल्याला पाहायला मिळतोय. खारकोपर जॉइंटमन खारकोपर. तिसरा षटकार आलाय. कैलास शेठ दरणे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. फुलटॉस बॉल फिल्डर आहेत आणि खराब जजमेंट. बॉल 1 बाउन्स स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. खर तर रणजित या शॉट नंतर थोडासा नाराज पाहायला मिळाला, मात्र इथे चौकार नक्कीच आलाय. नाही नक्कीच कैलास दादा म्हटलं की आपले ग्राउंड स्टाफ पूर्ण ग्राउंडचं मेंटेनन्स असेल त्यामध्ये त्यांचं योगदान असतं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बॅक टू क्रिकेट. टीमची टोटल आहे 24 धावा. जबरदस्त सुरुवात झाली आहे. 24 धावा आल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. हायस्ट स्कोर आहे 78 जो मंगेश स्मृती कुंभडभोजे संघाने लगावलाय. त्यामुळे पहिल्या फेरीमध्ये ज्याच्या सर्वोच्च धावा असतील त्याला दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळणार आहे. त्यामुळे पहिली फेरीमध्ये आतापर्यंत हायस्ट स्कोर आहे 78 78. अजय मोकल आलेत. बॅकफुटला गेले. हर्षल टॅप केले त्यांच्या विरुद्ध. हा बॉल कव्हरच्या दिशेने बॉल ढकलला होता. एक सिंगल मिळाली. सध्या आपण ऑन स्क्रीन कैलास दादा दरणे यांना पाहतोय. जबरदस्त पर्सनॅलिटी आहे. हो, थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता. ओ हो बाल बाल बचावलेत. तर डायरेक्ट हिट झाला असतं तर कदाचित तिथे विकेट गमवावी लागली असती हर्षलला.
टेकवायचा इशारा पंच कळवतात, कारण रणजितांनी बॅटचा फेस लवकर क्लोज केला. चेंडू थोडा उशिराने आला, त्यामुळे अंगाचा वेध घेतला या चेंडूने आणि लेगबायच्या स्वरूपात एक रन मिळाली. टीमची टोटल 26-26. अजय मोकल यांना पाहतोय आपण. राऊंड द विकेट आलेत. बॉलला सरळ सोडून दिले हर्षल यांनी आणि चांगला निर्णय. लाईन खराब होती, लेंथ खराब होती. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळत असताना 27 धावा धावफलकावर 27. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण 24 रन पाहिल्यात. रणजित पाटीलने 3 षटकार मारले, चौकार मारलाय. यॉर्कर लाईनचा बॉल मात्र डाऊन द लेग आहे. डाव्या अष्टीपासून दूर जाणारा बॉल आहे. दुसरी अवांतर धाव इथे खर्च करत असताना आपण अजय पाहतोय वाईटच्या स्वरूपात, खास करून राईट आर्म राऊंड द विकेट मारा केला जातोय. म्हणजे कुठेतरी टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाहेर वळवण्याचा प्रयत्न, कुठेतरी नॅचरल अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न इथे असायला हवा गोलंदाजाचा. तर इथे यॉर्कर लाईनचा चेंडू, हाही खराब लाईन. सलग 3 बॉल 3 वाईट टाकलेत. अजय मोकल कुठेतरी लाईन लेंथ अजून त्याला प्राप्त झाली नाहीये, ती गवसती नाहीये. तो रिदम त्याला गोलंदाजी मधला प्राप्त झाला नाहीये. समोर हर्षल ठाकूर आहे. हो, खाली राहिला थोडासा चेंडू, कमी गतीचा. सबरी डिलिव्हरी पुन्हा पाहायला मिळते. याचसाठी वारंवार प्रयत्न मगाशी कदाचित करत होते अजय, असं दिसतंय. इथे त्यांना तो रिदम प्राप्त झाला आणि डॉट बॉलची सांगता झाली आहे. आतमध्ये चेंडू, यावेळेस मात्र चांगला कट केलं होतं बॉलला कव्हर मध्ये. फॉम्बलिंग झालं, मात्र एकाच धावेवर मात्र समाधान व्यक्त केलंय. हे षटक चांगलं राहिलंय पिरकोण संघासाठी. जर वाईटचा अपवाद वगळला रोहित, उर्वरित चेंडूवर सिंगल सिंगल रनच आल्या, त्यामुळे चौकार षटकार थोडंसं शांत ठेवलंय अजय मोकलने. टीमची टोटल 30 आहे. आतापर्यंत 6 धावा आल्या त्या ओव्हरमध्ये. त्यावेळेस बघा कमी गतीचा बॉल, थोडासा औष्णिक घेत असताना बॉल आउकॉर्नर रिजन मध्ये, एकच रन. दुसरीचा प्रयत्न नाहीये. चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल शिल्लक आहे. इकॉनॉमिकल षटक राहिले अजय मोकल यांचं. पुन्हा एकदा बीट केलंय. हॅमर करण्याचा प्रयत्न होता हर्षल यांचा, मात्र तो हाणून पाडलाय. अजय मोकल यांनी इकॉनॉमिकल स्पेल हाताळलाय. इन बिन फक्त आणि फक्त या ओव्हरमध्ये 7 धावा त्याने खर्च केल्यात. टीमची टोटल 31 आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 24 आल्या होत्या आणि या ओव्हरमध्ये आल्यात फक्त आणि फक्त 7. जबरदस्त कमबॅक पिरकोण संघासाठी अजय मोकल यांनी करून दिले. किंबहुना हे अजय मोकलचं षटक आपण पाहिलं रोहित, तर रणजित पाटील स्ट्राईक पासून वंचित राहिले होते. जास्तीत जास्त हर्षल ठाकूर या ओव्हरमध्ये स्ट्राईकवर होते आणि कुठेतरी त्या बॅटलमध्ये अजय मोकलने वर्चस्व प्रस्थापित केलं, त्यांना थोडंसं शांत ठेवलंय. आतापर्यंत हर्षल आपण पाहतोय एकंदरीत 5 चेंडू खेळले आणि 2 या धावसंख्येवर तो खेळतोय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रणजित पाटील, जबरदस्त फटकेबाजी, 3 षटकार 1 चौकार, 24 या धावसंख्येवर खेळत आहेत. सुयोग पाटील तिसऱ्या षटकामध्ये आलेत. पहिलं सूरज मुकल, त्यानंतर अजय मुकल आणि आता सुयोग पाटील. नूर 11 पिरकोण, ज्याने टॉस जिंकलाय आणि त्यांनी गोलंदाजी घेतली. आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय. पहिला बॉल रणजित याने थोडासा ब्लाइंडर खेळलाय, फटका आणि चेंडू हाताला अलगद स्पर्श करून सीमा पार निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. श्वास रोखला होता सुरुवातीला खारकोपरच्या समस्त समर्थकांनी आणि खेळाडूंनी डगआउट मधून. या झेल होतोय की काय, आणि आमचे कैलास आता धरणे देखील टेन्शन मध्ये आले होते. आता रणजित जर माघारी आरतला तर थोड्याशा धावा कमी होतील की काय, तर त्यांचा विश्वास सार्थ ठरवलाय. यस, कैलास आता पाठीशी आहेत. षटकार आलाय सुयोग पाटीलच्या पहिल्या बॉलवर. टीमची टोटल 37 आहे. 37 78 उच्चांक आहे. त्यामुळे खारकोपर संघ त्याच्या पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. त्यामध्ये आपण पाहिलं 38 मधील 37 मधील रणजित यांच्या 30 धावा आहेत 8 चेंडूमध्ये. त्यामध्ये आपण पाहिलं तर 4 षटकार आहेत, 1 चौकार आहे. जबरदस्त बॅटिंग सध्या त्यांची आपल्याला पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल गॅपमध्ये नक्कीच आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स, चांगली फिल्डिंग डायरेक्ट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूवर झडप घालण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होत असताना सिंगलच फक्त मिळते.
एका बाजूने आपण पाहतोय रणजितचा आक्रमक पवित्र आहे, दुसऱ्या बाजूला हर्षलचा संयमी खेळ आहे. तो थोडा पेशन्सने खेळतोय, तर दुसऱ्या बाजूने जो अटॅक होतोय त्याला चांगली साथ, योग्य मोमेंटला स्ट्राईक रोटेशन ही मस्ट आहे. प्रत्येक बॉलवर चौकार षटकार नाही लागणार आहे. सिंगल डबल तुम्हाला स्ट्राईक रोटेट करत राहणं, जेणेकरून एक सायकोलॉजिकल प्रेशर येतं समोरच्या संघावर. यावेळेस बघा चांगला फटका इनसाइड आउट. जबरदस्त हा टायमिंगचा फटका. हर्षल ठाकूरच्या बॅट मध्ये थोडासा वेळ घेतला त्यांनी षटकार लगावण्यासाठी आणि पहिला षटकार आलाय त्यांचा. कारकोबर संघातील गावातील पहिला बायकर मॅन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. हो यावेळेस चांगला हुक करायचं होतं, फिल्डर डाऊन दी बॉल आणि जजमेंट चुकलंय. वन बाउन्स अंगाच्या सहाय्याने चेंडूला अडवलं फिल्डरने. चांगली कमिटमेंट त्याची, भले जेल नसतील पकडता आला, मात्र धावा वाचवल्या त्याने. एकच रन मिळाली इकडे. टीमची टोटल आता पुढे सरकत असताना 45 या आकड्यावर 45 विदाउट लॉस आहे. जर्मन खारकोबर संघाला घरच्या क्रीडांगणावर आव्हान देणं तितकं सोपं नाहीये. त्यामुळे पिरकोड संघाला आता प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करावी लागणार आहे. विकेट लवकरात लवकर त्यांना प्राप्त करावी लागेल. यावेळेस पुन्हा एकदा फ्लॅट. आडव्या बॅटने मात्र लॉंग लेगला बॉलला पाठवून दिलंय. मॅक्सिमम फ्लॅट 6 बाय रणजित पाटील आणि 51 धावा स्कोर कारवर संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण झालंय. या षटकामध्ये आपण पाहिलं तर 6-1 6-1 6 अशा पद्धतीने फटकेबाजी झाली आहे आतापर्यंत. 20 धावा 5 बॉल मध्ये सुयोग पाटीलच्या विरुद्ध कुठल्यात या दोन्ही फलंदाजांनी मॅच बॉल मैदानामध्ये येत असताना 37 वर खेळतोय तो रणजित पाटील. 10 चेंडूंमध्ये 5 षटकार त्यामध्ये आलेत. 51 लागल्यात जर्मन खारकोबर संघाच्या धावफलकावर. कमी गतीचा बॉल फ्लिक केलाय. हलक्या गतीने बॉलने वळसा घेतलाय आणि बॅकअप साठी खेळाडू आले होते. सिंगलच मिळाली आहे. थ्रो येतोय विकेट कीपर कडे आणि इथे सिंगल काढून रणजित पाटीलने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावर आहेत. 52 उच्चांक आहे 78 धावांचा पहिल्या फेरीमध्ये आतापर्यंत, कारण 10 संघ आहे. हायएस्ट स्कोरला सेकंड राऊंड मधून मात्र पाय मिळणार आहे. त्यामुळे 78 सध्या बनवल्या होत्या कोंबडभुजे संघाने. तेही वाट बघतायत त्यांचा राऊंड कधी असणार आहे, त्यांना सेकंड राऊंड खेळायला मिळणार की नाही. तर त्यांना विनंती आहे की तुम्ही घरून वाट पाहण्यापेक्षा मैदानावर या. कधी तुमचा सामना लागेल सांगता येत नाही. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानाकडे मार्गस्थ व्हा. आमची मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाला विनंती आहे. इतरही संघ अर्णव इलेव्हन बेलपाडा, चॅलेंजर चिर्ले संघाचा सामना थोडा नंतर होईल. हो इथे बघा फटका हलकासा फसलाय असं प्रतीत होतंय, मात्र काय काय ताकद आहे. स्वतःला विश्वास बसताना रणजितला की हा बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय, कारण बॅटच्या मिडल झालाच नव्हता बॉल. अगदी बॉटमला लागला होता बॉल. मात्र अगदी नैसर्गिक पद्धतीने नॅचरल हिटिंग एबिलिटी आपण ज्याला म्हणतो, अगदी सोप्या पद्धतीने हा षटकार मारलाय. 44 वर खेळतोय रणजित पाटील 12 बॉल मध्ये. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग कारकोबर संघासाठी साकारत असताना रणजित पाटील. ओव्हर पिच बॉल आणि अर्धशतक पूर्ण. 13 चेंडू मध्ये 50 धावा कुठल्यात. रणजित पाटील आयोजकांपैकी एक असलेले आणि जर्मन कारकोबरचे धडाडीचे सलामीवीर सध्या ऑन स्क्रीन. रणजित पाटील मानस आता विचार करतायत किती प्राइस लावायचे, पण विचार आमच्यापर्यंत पोहोचलेला नाहीये. अर्धशतक झालंय. त्यामध्ये अजून धावांची भर पडेल का अपरकट करत असताना. आणि मात्र 56 अब तक 56. सध्या आपण पाहतोय बॅटिंग करत असताना रणजित पाटील सांगतोय घरचं क्रीडांगण आहे आणि घरच्या क्रीडांगणावर दबदबा आमचाच. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. दुसऱ्यांदा असं घडलंय की 3 बॉलवर 30 षटकार मारलेत. यावेळेस मात्र रणजित पाटील आहे. 70 झालाय टीमचा टोटल स्कोर आणि आता 78 काही दूर नाहीये.
बॉलला सरळ सोडून दिलाय अजय मोकल यांना आपण पाहतोय, ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं, जिथे फक्त त्याने 7 रन दिल्या होत्या. आणि त्या गोलंदाजावर मात्र हवी ठरलाय, कारण त्या ओव्हरमध्ये रणजित पाटील नॉन स्ट्राईकला जास्त होता. आणि आता जशी अजयच्या विरुद्ध त्याला स्ट्राईक मिळाली, तो बरसलाय. पुन्हा एकदा वर पिच बॉल. आता मात्र बिल्डिंग वरच पाठवलं या बॉलला, डायरेक्ट कंपाऊंडच्या आतमध्ये. रणजित पाटील थांबणार नाहीये. टीमची टोटल झाली आहे ती 77 आणि आता सर्वोच्च धावसंख्येपासून अगदी 1 रन दूर आहे. आणि अजून एक षटक देखील येणार बाकी आहे. हेही षटक अजून बाकी आहे. इथे फटका फसलाय, थोडस टायमिंग चुकलंय, खेळाडू दूर आहेत. 1 रन पूर्ण होत असताना दुसरी रन देखील पूर्ण झाली आहे. आणि आता सर्वोच्च धावसंख्या आतापर्यंत नोंदवली गेली आहे जय हनुमान खारकोपर टीम कडून. 79 धावा धावफलकावर आहेत. मोठं आव्हान मिळणार आहे नूर 11 पिरकोड संघाला या मॅच मध्ये. यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. त्यावेळेस बीमर सांगितलंय स्क्वेअर लेग पंचांनी, मुख्य पंच देखील तेच दर्शवत आहेत. 9+1 म्हणजे 2 धावा इथे पुन्हा मिळतील. 81 वर मात्र स्कोर जाऊन पोहोचलाय. आणि आता फ्री हिटचा बॉल. हो, चांगला खुलवट टप्प्याचा यॉर्कर लाईनचा फ्री हिट बॉल टाकलाय. लॉंगॉनला बॉलला ढकलले, पुश करत असताना हर्षल. 1 रन मिळते त्याला, 1 रन मिळते जय हनुमान खारकोपर टीमला. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि बिनबाद धावफलकावर धावा लागत असताना 82 धावा, 82 विदाउट लॉस. जबरदस्त बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. रणजित पाटील, हर्षल ठाकूर. 16 बॉल 64 वर खेळतात रणजित पाटील. आज सर्वदूर चर्चा आहे. खारकोपर मधील समस्त ग्रामस्थ, समस्त क्रिकेटचे चाहते या मॅच कडे टक लावून बघतात. स्वर्गीय नवनाथ घरत पवेलियन मध्ये देखील काही प्रेक्षक आहे. काही प्रेक्षक बेंचेसवर बसून आनंद घेत आहेत, काही आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत, काही युट्यूबच्या माध्यमातून आहेत. त्यावेळेस मात्र चांगला फटका आहे. हर्षलने मात्र सिंगल काढून स्ट्राईक रोटेशनचं काम केलंय. ओह, पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. ऑन साइडला टार्गेट केलं यावेळेस. रणजित पाटील. वादळ आता थांबणारच नाहीये. अगदी पहिल्या बॉल पासून या मॅचच्या आपण पाहिलं असेल, जेव्हा सूरज मोकल आले होते गोलंदाजीला, तिथून षटकार मात्र मारत सुरुवात झाली होती. 18 बॉल 76 वर आता जाऊन पोहोचला रणजित. बॅक टू बॅक दुसरा, यावेळेस डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट हिट. अगदी साइड स्क्रीनच्या बाजूने बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 95 वर जाऊन पोहोचलाय टीमचा एकंदरीत स्कोर. रणजितने उपवास पकडलाय का? अरे पॉवर आहे बघा, साबुदाणा खिचडी. इथे बघा टायमिंगचा थोडा अभाव आहे, बाहेरची कडा लागली. स्वतः कीपर पोहोचतायत पॉइंट कडे. बॉल 1 रन पूर्ण आणि दुसरीचा प्रयत्न इझिली होणार आहे. पुन्हा एकदा रणजित येणार आहे स्ट्राईक वर. टीमची टोटल झाली 97. शेकडा पार होणार आहे आता जवळजवळ असं दिसतंय, कारण 2 बॉल बाकी आहेत. आणि हायएस्ट पार्टनरशिप आपल्या जय हनुमान खारकोपरच्या एकंदरीत क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्या विकेटसाठी रबर बॉल काय होईना, लक्षात राहील प्रत्येकाच्या. ही पार्टनरशिप, ही खेळी. हो, यावेळेस बघा थोडासा लेग्सवरचा बॉल होता, पायावरचा बॉल होता. तर वाईड पंचांनी सांगितले दिशा थोडीशी खराब होती या बॉलची. वाईट +1. 99 धावा स्कोर कार्डवर. क्या बात आहे. आणि कोणताही गडी न गमावता विदाउट लॉसिंग अ सिंगल विकेट, स्कोर इज नाव ऑन 99. 2 बॉल अजूनही बाकी आहेत.
यावेळेस बघा चांगला यॉर्कर लाईनचा बॉल आणि ते शेकडा पूर्ण होत असताना जर्मन खारकोपर संघ एक विक्रम प्रस्थापित करतोय घरच्या क्रीडांगणावर या पावसाळी रेबर बॉल क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये. 100 धावा कोणताही गडी न गमावता आतापर्यंत आणि शेवटचा बॉल शिल्लक. फुलटॉस बॉल दिशा दिली स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि 1 रन पूर्ण होत असताना जोरदार टाळ्या बॅटिंगसाठी दोन्ही फलंदाजांसाठी आपल्याला ऑन स्क्रीन पाहायला मिळतात. रणजित पाटील 20 बॉल 79 धावा ज्यामध्ये 11 षटकार 1 चौकार तब्बल 395चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला. रणजित पाटील सध्या आपल्या मेगा स्क्रीनवर हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय जर्मन खारकोपर यांच्या माध्यमातून आतापर्यंत लगावला गेलाय संपूर्ण स्पर्धेमधील. त्यांना चांगली साथ देखील मिळाली. हर्षल यांच्या माध्यमातून देखील त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन मात्र विसरून चालणार नाहीये. पार्टनरशिप जी की नूर 11 पिरकोन संघाची मात्र डोकेदुखी ठरली. 79 धावा सध्या आपण पाहतो. रणजित पाटील सर्व खेळाडू त्यांना मात्र शाबासकी देतात कौतुक करतात. अशा रीतीने 101 धावा 5 षटकांमध्ये लगावल्या जर्मन खारकोपर संघाने आणि 102 धावांचं एक दिव्य मी म्हणेल लक्ष सेट केलंय त्यांच्या समोर ते जर्मन खारकोपर संघाने घरच्या क्रीडांगणावर. चला टेंबोडे संघाने बीसीसी भेंडकळ ब दोन्ही संघ आला असेल तर आपण टॉस करून घेऊया. प्रतिनिधी असेल तरी चालेल जेणेकरून आपला वेळ वाचेल कारण 9 सामने आणि आतापर्यंत 4थाच सामना सुरू आहे. त्यामुळे विनंती आहे दोन्ही आला असाल तर आपण टॉस करून घेऊया जेणेकरून आपल्याला वेळ लागणार नाही. चला उत्तरार्धाला सुरुवात होईल मॅच मध्ये. आता बघूया नूर 11 पिरकोड संघ कसा फाईट बॅक करेल कारण 102 धावा जरी असतात धाव फलकावर रबर बॉलचा क्रिकेट आहे. त्यांनाही जर चांगली सुरुवात मिळाली रणजित सारखी खेळी जर एखाद्या फलंदाजाने साकारली तर त्यांनाही हे लक्ष पार करता येऊ शकतं. कठीण आहे मात्र अशक्य नाहीये कारण क्रिकेटमध्ये काही अशक्य नसतं जेव्हा तुम्ही मैदानामध्ये उतरता. त्यामुळे काय असेल या मॅचची कहाणी ऐकूया आपण मनोज म्हात्रे सर यांची जुबानी सेकंड इनिंग मध्ये. तत्पूर्वी पुन्हा एकदा टेंबोडे आणि बीसीसी भेंडकळ ब आपल्याला विनंती आहे जुगल घरात मार्गस्थ होत आहेत. त्यांच्या समवेत टेंबोडे संघाचे देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण टॉस इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. धन्यवाद युवराज मलिक सर. चला आपण या जुगल बीसीसी भेंडकल बी आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये टेंबोडे. तर जय हनुमान खारकोपरच्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी लागली की सन्माननीय मेघनाथ ठाकूर यांच्या वतीनं जर खारकोपरच्या गोलंदाजाने जर 3 बॉल 3 विकेट घेतले तर 1000चं कॅश प्राईज दिलं जाईल. याच्याकडे देखील आपलं लक्ष असायला हवं. त्याला 2 कर्णधार आलेत का टेंबोडे. त्याला टेंबोडे संघाचा संघनायक यायचा आहे पण टॉससाठी इथे बीसीसी भेंडकल संघाचा संघनायक उपस्थित आहे जुगल. जाऊया मॅचच्या दिशेने उतरण्याकडे. आजच्या दिवसातील पहिल्या दिवसातील एक मोठा उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला खारकोपरचा स्वतःचा घरेलू मैदान घरेलू स्पर्धा आणि घरचा संघ पाहुण्या संघ मात्र खेळताना आपण पाहतात. दूर 11 पिरकोन संघाला येणाऱ्या 30 बॉल मध्ये 102 धावा आणि रणजित पाटीलची ती फलंदाजी आपण पाहिली तर सुंदर 79 धावा ठोकल्या होत्या. त्या स्पर्धेतील पहिला अर्धशतक आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. नव्या मॅचला सुरुवात होतोय. आपण स्ट्राईक वरती फलंदाज पाहतात स्ट्राईक वरती फलंदाज सिद्धार्थ आणि नॉन स्ट्राईकला अजय पाहता आदेश आहे. पहिलाच बॉल इथे मात्र पाहू शकाल हवाई सफर केलाय. प्रश्नाला उत्तर द्यावं लागेल
फक्त 102 धावेचा पल्ला गाठायचा आहे नूर 11 पिरकोन संघाला. हर्ष मसाई आपण पाहता षटक क्रमांक पहिलं अतल तडा जय हनुमान खारकोपर संघाचा गोलंदाज. एका साईडला मात्र आपण पाहू शकाल सिद्धार्थ स्ट्राईक वरती फलंदाज नाव स्ट्राईकला आदेश. हा षटकातील पुढला बॉल हर्षचा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय तडम्या क्षेत्रामध्ये जे नक्कीच आयोजक आहेत आणि याच आपण संघामध्ये पाहतात निलेश पाटीलला. संघाची धावसंख्या एकनी पुढे संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती 102 धावेचा मोठा उच्चांक गाठायचा आहे. दूर 11 पिरकोन संघाला बराच मोठा डोंगर उभारायचा आहे. नक्कीच आपण षटकातील पुढला बॉल हर्षचा आदेशसाठी. हा चेंडू आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षक येईपर्यंत हा सरळ सोपा झेल टिपला आणि आदेशला परतावा लागेल. नक्कीच आमचे जय हनुमान खारकोपरचे जे क्षेत्ररक्षक आहेत मेघनाथ ठाकूर यांनी जर झेल टिपला तर निलेश ठाकूर यांच्या वतीनं 1000चा कॅश प्राईज. एटीएम खुलं झालाय. निलेश ठाकूर म्हटलं तर कोच आहेत कोटी प्लस खारकोपरचे आणि त्यांनी आता एटीएम खुलं केलंय. विकेट हॅट्रिक साठी 1000, झेल साठी 1000 रुपये मेघनाथ ठाकूर साठी स्पेशल आहेत. आपण पाहता चांगली सुवर्ण संधी लाभली. 102 धावेचा पल्ला गाठायचा आहे. त्याला टेंबोडे संघाचा संघनायक आपण टॉस साठी यायचंय. टेंबोडे संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. नवीन फलंदाज सौरभ. हा चेंडू पाहू शकाल मात्र स्टेटा पद्धतीने पटका सजवलाय आणि क्षेत्ररक्षक आलाय. इथे मात्र आणखी विकेट सफलता प्राप्त करतोय हर्ष मसाई. आता मात्र एक जर विकेट आला ना तर निलेश ठाकूर याला 1000 रुपयाचं बक्षीस लावलंय गोलंदाजासाठी. हर्ष मसाईला ही संधी आहे आणि या संधीचं आता सोनं करावं लागेल. प्रत्येक गोलंदाजासाठी 1000चा कॅश प्राईज आणि मेघनाथ ठाकूर याला जर झेल टिपला कॅरी केला तर 1000 हे बक्षीस येते. मात्र एक दानशूर व्यक्तिमत्व निलेश ठाकूर यांच्या माध्यमातून लागले. नवीन फलंदाज सूरज येतोय. आता मात्र पिरकोन संघाचा आपण पाहिला ना तर विकेट मात्र जातात. विकेट हॅट्रिक वरती आलाय हर्ष मसाई. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक संपादित करेल का हर्ष. हा चेंडू पाहू शकाल विकेट हॅट्रिक 1000 रुपयाचा कॅश प्राईज निलेश ठाकूर यांच्या वतीने दिलं जाईल हर्ष मसाईला. कारण लाज शबाब येते मात्र गोलंदाजी करताना हर्षला आपण पाहतात. आता मात्र एन्जॉय होतोय या मॅच मध्ये पाहिला तर आपण. युवराज माली सर काय म्हणणार आपण. नक्कीच विकेट हॅट्रिक आली आणि जे पारितोषिक लावलं होतं दादांनी ते आता पारितोषिक गोलंदाजाला प्राप्त झालं. चला टेंबोडे संघ जर आपला प्रतिनिधी आला असेल तर पाठवून द्या लगेच कारण जुगल गरत या ठिकाणी उपस्थित झाले टॉस साठी. चला टेंबोडे संघ कुठे आपण असाल तर लवकरात लवकर या टॉस साठी. जास्त वेळ वाट पाहिली जाणार नाही याची नोंद घ्या. षटकातील पुढला बॉल आणखी मात्र आल्या आता मात्र षटकार आलाय. संघाची धावसंख्या 6 पुढे. योगेशच्या बॅट मधून षटकार आला आणि एक षटकाचा खेळ इथे पूर्ण झाला. संघाची धावसंख्या तब्बल 13 धावा. 102 धावेचा पल्ला गाठायचा आहे 5 षटकामागे. भरपूर मोठा आव्हान आहे. त्या आव्हानाला पेलावा लागेल आता नूर 11 पिरकोन संघाला. चला अंतिमचा फ्रेश सामना. टेंबोडे संघाचा संघनायक आपल्यासाठी अंतिमचा पुकार आहे टॉस करण्यासाठी या. जर आपण आला असेल तर एके साईडला जुगल वाट पाहतोय आपली. बीसीसी बेंडकल संघाचा संघनायक. लास्ट फ्रेश सामना या स्पर्धेतील आपण पाहतात. स्मृती चषक पावसाळी रबर बॉल स्पर्धा. आज स्पर्धेचा पहिला दिवस. उद्या या स्पर्धेचा अंतिमचा ग्रँड फिनाले. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जातो. आयुष गोंदले षटक क्रमांक दुसरा आणि ऑप्शनच्या बराच बाहेर जातोय. सरांचा इशारा वाईट. संघाची धावसंख्या एकनी पुढे. 14 धावसंख्या स्कोरवरती लागल्यात. आयुष गोंदलीच्या षटकातील स्ट्राईक वरती फलंदाज सिद्धार्थ आहे. पहिला बॉल आपण पाहिला तर डॉट आलाय. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. तब्बल 3 बाद 14 धावा. पुढचा बॉल आणखी फिरवलाय. अनुभव आहे या मैदानाचा या क्रीडांगणाचा आणि स्वतःचा घरेलू स्पर्धा
घरची स्पर्धा घरचा संघ पण एक चांगला खेळ करताना पाहतात परंतु हा चेंडू सीमा रेषच्या पलीकडे जाईल तर मी निलेश शेठ ठाकूर यांना विनंती करतो की आजच्या अंतिम प्रेस सामन्याचा टॉस होतोय तर आपण टॉस करणार आहोत आणखी एक फलंदाज बाद होतोय आता पिरकोन संघाचे मात्र 4 खेळाडू परतले 4 फलंदाज बाद झालेत तर टॉस होती तर दोन्ही संघांसाठी पाण्याचा बॉक्स आमचे प्रवीण शेठ ठाकूर साहेबांच्या वतीनं या स्पर्धेमध्ये नवीन संकल्पना आहे आपण पाहिलं तर नक्कीच 1 लाख असं आम्हाला आर्थिक सहाय्य त्यानंतर 100 टी शर्ट्स या खारकोपर गावासाठी जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपरसाठी प्रवीण शेठ ठाकूर यांच्या माध्यमातून देण्यात आलं आणि प्रत्येक संघासाठी हे बिस्लरीचे पाण्याचं बॉक्स देण्यात आलं एक चांगली संकल्पना मनापासून त्याचा आभार मानूया आणि पाहता पाहता इथे दुसरा षटक कंप्लीट होतोय संघाची धावसंख्या 20 या आकड्यावरती 20 धावसंख्या स्कोरवरती लागली आता मात्र निलेश पाटील त्यांच्या माध्यमातून आपण पाहता ही स्पर्धा देखील आपण आयोजक आहेत आमचे टेंबोडे संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय जसा मात्र हा मॅच संपेल आपण निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा लगेच ताबा करायचा आपण जास्त उशीर करू नका गोलंदाज निलेश पाटील त्यांना करण अंबाळाची उपमा दिली जाते परंतु आपण पाहत आहात निलेश पाटील वैयक्तिक पहिलं सामीन तिसरा गोलंदाज पहिला बॉल थोडा लेग स्टंपच्या बाहेर जातोय पंचांचा इशारा वाईट येतोय पहिला बॉल निलेश पाटीलचा दांडी उडवली एक विकेट खात्यामध्ये जमा केलाय तो निलेश ठाकूर यांच्या वतीनं जर विकेट हॅट्रिक संपादित केले तर प्रत्येक गोलंदाजासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे जर निलेश पाटीलने देखील ते काम केलं तर आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच या मॅचचा आनंद घेताना आपण या स्पर्धेचा आनंद घेताना आमचे पनवेल समालोचक चे अध्यक्ष किरणदादा पाटील इथे उपस्थित आहेत आपल्या देखील सरचे स्वागत कारकोपरच्या कडांगणावरती या स्पर्धेमध्ये आपण जाऊया मॅचच्या दिशेने जिथे मात्र आपण जर विचार केला तर चांगला चेंडू आणि तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय तर मात्र भरपूर एकतर्फी सामना चाललाय पिरकुनला आता विचारात्मक खेळ करून देखील काही घडणार नाहीये पण एकतर्फी सामना चाललाय आपण पाहतात खारकोपर संघाने जी रणजित पाटीलची फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये पाहिली होती सुंदर खेळ बनवला होता आणि त्यानंतर आता निलेश पाटील तिसरे षटक तर आपण पाहता आणि शेवटचे बॉल उरलेत त्याला पंचांचा इशारा वाईट आलाय तर भरपूर दाबींची गरज आहे तथापि 102 दाबीचा पल्ला गाठताना दूर येले पण पिरकोन संघ जय हनुमान कारकोपर निलेश पाटील पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर षटकातील पुढला बॉल हा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय पाहू शकाल स्केलच्या रिझन मध्ये सीमारेषा पलीकडे 4 धाबेसाठी चौकार येतोय आणि पिरकोन संघाची धाबसंख्या 26 धाबा तब्बल 5 बाद 26 धाबा आणि अद्याप या षटकातील निलेश पाटीलच्या षटकातील पुढला बॉल हा चेंडू देखील चांगला मात्र बेडबेकरच्या रिझन मध्ये पटकन निवडलाय फक्त आणि फक्त सिंगल रन्स कशी धाबसंख्या तब्बल 27 या आकड्यावरती पुन्हा एकदा निलेश पाटील गोलाच्या मार्कवर षटकातील पुढला बॉल बेगेल हा चेंडू मात्र पाहू शकाल पटका चांगला आहे आणि ते
तेवढाच मात्र झेल कॅरी केलाय. आणखी 6वा विकेट. 6 फलंदाज गमावलेत ते नूर 11 पिरकोन सकाडे. 3 षटकाच्या अखेरीस. तीन षटकाचा खेळ पूर्ण झालाय. निहालला परतावा लागतोय मैदानच्या आतमध्ये सुयोग आणि आता नवीन फलंदाज आर्यन येतोय. शेवटचे आता 2 षटकं राहिलीत. गोलंदाज विशाल गरत, सामोरे फलंदाज आयुष. षटकातील पहिला बॉल. हा चेंडू मात्र डॉट जातोय. त्या भरपूर दाबींची गरज आहे कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आजच्या पहिल्या दिवसामध्ये 102 धाबा संख्येचा टार्गेट, मोठा टार्गेट उभारताना खारकोपर संघाला आपण पाहिला पहिल्या सत्रामध्ये. रणजित पाटीलची ठोकोमठोक फलंदाजी. त्यानंतर पिरकोन संघाचे 6 खेळाडू मात्र खेळाडू कक्षामध्ये परतले. विशाल घरत पुन्हा एकदा गोळ्याच्या मार्कवर षटकातील पुढला बॉल. हा चेंडू देखील आपण पाहतात डॉट येईल. कुठला बॉल विशाल घरतचा. सुंदर बॉल इथे आपण पाहतात. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची मॅच उरली आजच्या दिवसातील रेस सामना टेंबोडे आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये बेंडकल. आणखी एक बेंडकलचा संघ खेळताना पाहायला मिळेल अंतिमच्या मॅच मध्ये. षटकातील पुढला बॉल. चेंडू पंचाचा इशारा वाईट करा. एक्स्ट्रा रन्स येतोय. विशाल घरत पुन्हा एकदा गोलाच्या मार्कवर षटकातील पुढला बॉल. फुलटॉस बॉल लॉंग ऑफच्या रेझर मध्ये क्षेत्ररक्षक आहे सुदाम नाईक. त्याने अगोदर झेल टिपला होता. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच धाबेची गरज आहे तथापि पिरकोन संघाला जिंकण्यासाठी. नक्कीच येथे चर्चा होते की पुढचा षटक आहे तो मेघनाथ ठाकूर यांना द्यायला हवाय. षटकातील पुढला बॉल. एकतर्फी मॅच आपण पाहतात. षटकातील पुढला बॉल. शेवटचा षटक उरलाय आता या मॅच मधला. अंतिमचा षटक. 6 विकेट्स गमावलेत. एकतर्फी मॅच आपल्याला आजच्या दिवसभरात देईल. जय हनुमान खारकोपर आणि नूर 11 पिरकोन ही लढत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल आणि एक विकेट आणखी एक सफलता प्राप्त झाली. ते पाहता पाहता दक्ष मात्र याने जर मिडन ओव्हर फेकलं तर आयुष गोंधली मानस मात्रेसाठी आयुष गोंधली मानस मात्रे यांच्याकडून गोलंदाज दक्ष मात्रेला 5,000चा कॅश प्राईज. उलट बक्षीस लागलंय कारण मॅच एकतर्फी झाली त्यामुळे आपल्याला हे चित्र पाहायला मिळतोय. चांगला पटका तो फार उशीर झालाय. चेंडू सीबार पार जातोय. षटकार. चला टेंबोडे संघ आपण रेडी राहायचंय कारण हा सामना आता संपण्याच्या दिशेने आलाय. नक्कीच आपण निर्णय घ्या.
अंतिमचा प्रेस सामना आपल्याला पाहायला मिळेल. टेंबोडे आणि त्याच्या समेत वेडकल पहिला सामना जिंकला होता मंगेशमती अर्णव इलेव्हन बेलपाडा. त्यानंतर दुसरा मॅच मंगेशमती कोंबडभुजे, तिसरा मॅच चॅलेंजर चिरले आणि ही चौथी मॅच आपण पाहता जिथे आपल्याला जे हनुमान खारकोपर संघ विजयाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. शेवटचे 3 बॉल राहिले. जर का पुढला बॉल